नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वित्झर्लंड सिरीजच्या ग्रिंडलवाल्ड पार्ट 2च्या टूर व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इंटरलॅकन ते ग्रिंडलवाल्ड पर्यंतचा ट्रेन प्रवास पाहिलात। आज आपण 7111 फीट उंच अशा ग्रिंडलवाल्ड फर्स्ट या जागेवर केबल कारने जाणार आहोत आणि त्या प्रवासात माउंटन्स मधले खूप एक्साइटिंग असे व्हिज्युअल्स दिसणार आहेत। ग्रिंडलवाल्ड फर्स्ट इथे गेल्यानंतर आपण खोल दरीत डोंगराच्या कडेने बांधलेल्या जाळीवरनं चालण्याचा थरारक अनुभव घेणार आहोत। ग्रिंडलवाल्ड फर्स्ट इथले क्लिफ वॉक, पक्षासारखा दरीत झेप घेण्याचा अनुभव देणाऱ्या फर्स्ट ग्लायडर, तसेच फर्स्ट फ्लायर, ट्रॉट बाईक आणि माउंटन बाईकिंग हे ॲडव्हेंचर स्पोर्ट जगभरात प्रसिद्ध आहेत। हा एपिसोडने एकदम चिलिंग होणार आहे कारण टेम्परेचर खाली उतरलंय आणि आम्ही सुद्धा बसमधून। चला, मी एंट्रीची फॉर्मॅलिटी करतो, तोपर्यंत इट्स ओव्हर टू यू माधू। आता आम्ही जातोय ग्रिंडलवाल्ड फर्स्टच्या इथे। इकडनं ना तिकीट एकदा चेक करायला लागेल, झूम करते तुम्हाला दाखवायला। ओके, एंट्री फॉर्मॅलिटी म्हणजे काही नव्हतं, जस्ट तुमचा स्विस पास दाखवा, स्कॅन झाला की यू आर इन। मस्त ना? लाईन नको, चेंज नको, कन्व्हर्जन नको, डायरेक्ट केबल कारच्या जवळ। हे माझ्या आधी आहेत ना, त्यांच्याजवळचं पॅकेज पाहिलं का? ते पॅराशूट घेऊन वरती चाललेत। आता ते मस्त ग्लाइड करतील या माउंटन रेंजेसमध्ये। मला वाटतं ही नेक्स्ट केबल कार आपल्याला मिळेल। आपण गंडोलामध्ये बसलोय आणि हा सगळा वरचा व्ह्यू आहे। खालची गावं पण मस्त वाटतात। टॉपला चाललोय आपण। थंडगार वारा आलाय। हा यार, वरून ओपन आहे। आता आपण केबल कार मधून ही अमेझिंग सिनरी बघतोय। इथल्या केबल कार्स पण हायटेक आहेत, बसायला कम्फर्टेबल आणि मोठ्या काचा, त्यामुळे व्ह्यू पण मस्तच। बाहेरचं किती छान दिसतंय बघा, हिरवीगार गवताची शाल पांघरलेली जमीन, मधून रेखाटलेले रस्ते, आजूबाजूला उंच पर्वत, अगदी पिक्चर परफेक्ट। आणि तुम्हाला माहीतच आहे की या देशाचा मेन बिझनेस हा ॲग्रिकल्चर आणि टुरिझम आहे, आणि मग त्यांनी ऑब्व्हियसली या गोष्टी टुरिस्टला अट्रॅक्ट करण्यासाठी मेंटेन ठेवल्यात। त्यात नवल ते काय, ग्रिंडलवाल्ड गावाला ना खूप जुना इतिहास आहे असं मला कळलं। जगप्रसिद्ध अशा ह्युंगफ्राव या पर्वताच्या बेसचं ठिकाण म्हणजे ग्रिंडलवाल्ड। सो ऑब्व्हियसली ह्युंगफ्रावला जाणाऱ्या टुरिस्टचा, हायकर्सचा, माउंटेनियर्सचा मुक्काम इथेच, आणि ही जागा मुळातच सुंदर, त्यामुळे ग्रिंडलवाल्डची जगात ओळख निर्माण झाली। हे मध्ये जे गवत कापलेलं दिसतंय ना आपल्याला, ते कदाचित फार्मर्सनी त्यांच्या गायींसाठी नेलं असावं। दूर गायींच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज येतोय, तो कानाला खूप मधुर वाटतोय, पण कदाचित हा मी तुम्हाला आवाज ऐकू शकत नाही कारण माईक तो आवाज कॅप्चर करणार नाही। हे बघा, ग्लेशियर मेल्ट होत आहे। हे पाणी टेस्टेड आणि व्हेरीफाईड असतं, आजूबाजूच्या भागात पाईपलाईनने सप्लाय केलं जातं। इथे सर्व लोक तेच पाणी पितात। इथे आपल्यासारख्या पाण्याच्या बॉटल नसतात, ठराविक अंतरावर पाण्याचे नळ मात्र दिसतात जिथे आपण पाणी पिऊ शकतो, बॉटल भरून घेऊ शकतो। या केबल कार स्टेशनला एका रोबोटिक क्रेनने ही ट्रॉट बाईक आमच्या केबल कारला अडकवली। बापरे, कोणती ह्युमन हेल्प न घेता, अमेझिंग। पण नंतर मला टेन्शन सुद्धा आलं की एवढ्या छोट्या केबल कारला आमचं आणि या गाडीचं वजन झेपेल का, ही जाईल का पुढे? पण तो डाऊट गायब सुद्धा झाला कारण वजन वाढून सुद्धा केबल कार एक्झॅक्ट तशी पुढे जात होती, अगदी स्मूथ। खूप सारे टुरिस्ट ना ही राईड प्रिफर करतात आणि ही आहे ती राईड, ट्रॉट बाईक राईड। यांची आयडिया मस्त आहे ना, ही गाडी केबल कारने वर न्यायची आणि येताना स्लोप असल्यामुळे टुरिस्ट ही गाडी खाली घेऊन येतात। हे बघा किती फास्ट येत आहेत। ही गाडी लावल्यामुळे ना माझा व्ह्यू ब्लॉक झालाय।
जसे जसे वर जातोय वातावरण खूपच थंड होत चाललंय. हे ढग बघा कसे पर्वतात असे अडकून पडतात, अगदी स्टॅच्यू केल्यासारखे. आता गायी दिसल्या बघा, त्या काऊबेल्सचा आवाज पण येतोय. आपल्याप्रमाणेच या देशात गायींना खूपच इम्पॉर्टन्स दिला जातो. आता इथून ना जरा मागे बघा कसला स्टनिंग व्ह्यू आहे. आणि त्यापेक्षा थ्रिलिंग हवंय ना तर हे बाजूला बघा, त्याच्या राईट हँड साईडला 84 km/hच्या स्पीडने सुसाट खाली जाते. या राईडला हाय फ्लायर राईड म्हणतात. अगदी छातीत धडकी भरवणारी ही राईड आहे. ही ती राईड हाय फ्लायर राईड. खूप सारे ॲडव्हेंचर लवर ही राईड करतात. एकावेळी 4 जण या राईडवरनं खाली सुसाट येऊ शकतात. हो, स्टेशन समोर दिसतंय बघा. आपण 7111 फीट उंचीवर आलोय. अमेझिंग. बाहेर आल्यावर हा असा सुंदर व्ह्यू दिसला. याच केबल कारने आपण आताच वर आलो ना, त्याच केबल कार इथून परत जात आहे. हे असं समोर स्नोक्लॅड माउंटन्स दिसले ना की माझे पाय तिथून निघतच नाहीत. या दृश्यांमध्ये पूर्णपणे हरवून जायला होतं. चला आता उशीर नको व्हायला, आपल्याला फर्स्ट क्लिफ वॉककडे जायला लागेल. हा समोर जो बोर्ड दिसतोय ना त्या दिशेने आपल्याला तिथे जावं लागेल. हे चायनीज लोक ना जाम हौशी असतात. गप्प सेल्फी काढणारच नाहीत, त्यांना ती ॲक्शन करावीच लागते. बापरे, हा क्लिफ वॉक बघूनच मला हुहू झाल्यासारखं होते. ही बघा ना, डोंगराच्या कॉर्नरने डोंगर अगदी कापून त्याला 90 अंशामध्ये जाळी मारली आहे आणि त्या जाळीवरनं आपल्याला चालायचं आहे आणि खाली पूर्ण दरी. बापरे. हे आहेत लव लॉक्स. आजकाल हे जाम चर्चेत आहेत. कपल्स त्यांचे इनिशियल्स असतात ना ते लॉक्सवर टाकतात आणि चावी फेकून देतात. त्याने प्रेम अतूट राहतं, अनलॉक होत नाही अशी समजूत आहे. थंड वाराना सगळ्या बाजून येतोय, अगदी खालून सुद्धा. या जाळीतून पण नशीब शूज आहेत. क्रॉक्स वगैरे असते ना तर हवा लागून पाय फ्रीज झाले असते. बघा वेगवेगळ्या अँगल्समध्ये फोटोग्राफी सुरू आहे. माणसाचं डोकं जाम सुपीक असतं ना. आता या जाळीला कॅमेरा लावून ती वरून खालच्या दरीचे फोटो घेते. वा मस्त. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ना, चायनीज लोक फोटोसाठी खूप हौशी असतात. मी 2-3 कंट्रीजमध्ये यांना पाहिलंय, जाम एक्साइटेड असतात. हा अँगल जरा बरा दिसतोय. अख्खा ब्रिज, समोरून दरी पण, खालचा व्ह्यू पण मस्त येईल. त्यामुळे इथे आपण ड्रोन वापरू शकतो. हा व्हिडिओ छान येईल. नशीब गर्दी नाही आहे, नाहीतर वजन जास्त झालं ना की हे स्प्रिंग हलतात. मागे मला थोडा अनुभव आला आणि मग आपला बॅलन्स जात असतो. पण एवढा रिस्की नाही आहे जेवढा मी समजलो होतो सुरुवातीला. पण एक आहे, मोबाईल जरा घट्ट पकडून ठेवावा लागतो. कॅमेरा तर गळ्यात घातलेला आहे, पण मोबाईल जर समजा बाहेर असेल आणि आपला हात वर असेल आणि बॅलन्स गेला तर मोबाईल खाली गेला तर ट्रिप खराब झालीच म्हणून समजा. म्हणून जरा काळजी घ्यायला हवी. हा आला बॅचलॅगर वॉटरफॉल. इथून थोडा लहान वाटतोय, पण तुम्हाला सांगतो हा स्वित्झर्लंडमधला एक मोठा वॉटरफॉल आहे. त्याचं पाणी सुमारे 1,500 किलोमीटर लांब नॉर्थ सी पर्यंत वाहत जातं. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती मोठा वॉटरफॉल असतो हा. वा, दुसरं टोक आता दिसायला लागले. कांट वेट टू गो नियर इट. हे बघा पॅराशूट दिसले. हा त्यांचा स्पॉट आहे. म्हणजे इथून ते ग्लाइड करतात. हे वरती एक रेस्टॉरंट आहे, बर्ग रेस्टॉरंट. सिटिंगसाठी फर बघा. बर्फ पडतो ना तेव्हा हेच फर आपल्याला वॉर्म ठेवते. कसलं सॉफ्ट आहे यार. ही ना एक फ्रेम आहे, त्यात ग्रिंडलवॉल्डला कव्हर करणाऱ्या सगळ्या माउंटन्सची नावं दिले. बापरे किती आहेत बघा. अँड हाऊ युजफुल इट इज टू नो देम फ्रॉम हिअर. नो डाऊट दे आर ॲडिंग एलिमेंट्स टू द ब्युटी ऑफ ग्रिंडलवॉल्ड. वा, ते पॅराशूट बघा. त्यांची डेअरिंग मानायला पाहिजे ना.
मी मगाशी इंटरलेकनला पण ना खूप ग्लायडर्स पाहिले. हे एक ॲडव्हेंचर ना मी कधीच करू शकत नाही, कारण मला हाईटचा फोबिया आहे. हा अजून एक उडाला बघा. अरे अजून एक, म्हणजे 3 आले. 1 2 3. मस्त. हे असं सुंदर बॅकग्राऊंड ना आम्हाला मिस करायचं नव्हतं. मग आम्ही सुद्धा एकत्र एक व्हिडिओ केला. खूपच छान व्हिडिओ आलाय विथ रोटेटिंग बॅकग्राऊंड्स, हॉटेल, माउंटेन्स, क्लाउड एक्सेट्रा एक्सेट्रा. हाफ कवर्ड काळ्या ढगातून बर्फावर जे ऊन पडतंय ना ते खूपच सुंदर दिसतंय. बघा हेच ते रेस्टॉरंट. खूप मोठं आहे ना. आता कदाचित त्यांचं पॅकअप चालू झालंय वाटतं. इथे बसून ना मस्त कॉफी पीत समोरचा व्ह्यू एन्जॉय करायचा. खूप सही वाटेल. हा जो पॉइंट आहे ना, इथून आपल्याला क्लिपच्या एंड पॉइंट कडे जाता येईल. हे बघा, इथून आपण वर आलो. खूप लाईन आहे एंड पॉइंट साठी, पण ना मला वाटतं थांबणं व्यर्थ नाहीये. व्ह्यू बघा ना कसला प्लेझंट आहे यार. सुपर्ब. तुम्हाला एक सांगू का, मला ना खरंच खूप छान वाटतंय तुमच्याशी सगळं हे शेअर करताना. एकतर माझ्यासाठी ही मेमरी आहेच, पण तुम्हा लोकांना सुद्धा खूप आनंद मिळेल हे बघून, असं मला वाटतंय. म्हणून मी हे सगळं व्हिडिओ फॉर्म मध्ये करायचा प्रयत्न करतोय. अरे हा ढग बघा ना, स्टॅच्यू केल्यासारखा थांबलाय. आणि ना हे ढग ना 2-2 दिवस असेच असतात कव्हर करून. कधी कधी ना 2 मिनिटांमध्ये पण सगळं क्लिअर होते. ओके, ते बघा समोर क्लिअर होते. कदाचित आपला नंबर येईपर्यंत क्लिअर व्हायला हवं यार. या ढगाचा शेप बघा, तो एवढा स्ट्रॉंग कसा काय असू शकतो? कारण एवढा वारा आहे तरी तो मूव्ह होत नाही, तसाच चिटकून बसलाय. अरे हिने वाईल्ड कार्ड एंट्री केली वाटतं. डायरेक्ट पुढे नाही, कदाचित ना नंबर लावून गेली असणार. आता ती आली असेल म्हणून ती डायरेक्टली पुढे जाते. क्लिफ एंडला फोटोसाठी पेशन्स बघा या लोकांचा, कसे थांबून राहिले. आणि ऑब्व्हियसली ना हा स्पॉट पण थ्रिलिंग आहे ना, कारण आणि असे स्पॉट्स खूप कमी असतात हवेत. फक्त एका सपोर्ट, म्हणजे इथे बघूनच समजत असेल आपल्याला की कसा पूर्ण हवेत उभा आहे हा. आणि आपल्याला त्या स्पॉटवर जाऊन फोटो काढणं, पाठीमागे काही सपोर्ट नाही, खाली नाही, बाजूला नाही, किती थ्रिलिंग ना. आणि लाईन लावून ना, आणि मी एक सांगू, माझ्यात एवढा पेशन्स नाही आहे लाईनमध्ये थांबण्याचा. मी मागे 2 वेळा जाऊन राऊंड मारून आलो, फोटोग्राफी करून आलो, शूट करून आलो, पण कुठूनही आलो तरी मी अजून इथेच आहे. आणि फायनली आपल्याला हा असा व्ह्यू मिळाला आहे. बघा फ्रेंड्स, आहे ना सुंदर? मन भरून बघा हे निसर्ग सौंदर्य. काय सुंदर आहे यार, मस्त. चला, 1 पॉइंट झाला. आता नेक्स्ट स्टॉप बॅचलेप्सी लेक. हा जो स्पॉट आहे ना, तिथे आपल्याला समोरच्या पर्वतांचं प्रतिबिंब त्या लेकच्या पाण्यात दिसतं. चला बघूया. आपण आता बॅचलेप्सी लेक कडे चाललोय. आणि हा रोड ना पूर्ण ट्रेकचा आहे. म्हणजे मध्ये मध्ये एवढे फोटोजेनिक स्पॉट्स आहेत की आपण फोटो क्लिक करण्यात आमचा वेळ कसा गेला तेच कळलं नाही. आणि ही फुलं बघा किती सुंदर फुलली आहेत. आणि ही आपोआपच आली आहेत इथे. कसलं ब्लेसिंग आहे या कंट्रीला नेचरचं. इथे येऊन कोणीही प्लांट केलेली नाही आहेत आणि एवढी सुंदर फुलं येणं म्हणजे खरंच. हे बघा, सायकलिंग करून वर जात आहेत. माउंटन सायकलिंग इज इक्वल टू फिटनेस प्रो मॅक्स. पोचलो एकदाच आपण बॅचलेप्सी लेकला. या गायींना बघितलं का? त्यांची पूर्ण शरीररचना वेगळी आहे ना. आपल्या इकडे गायींना जसा मानेवर हंप असतो तो नाही आहे यांना. अगदी मस्त चरतायत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे गायींना खूप इम्पॉर्टन्स दिला जातो, कारण ॲग्रिकल्चरचा मेन फोकस हा इकडे गायींवरच असतो. तुम्हाला ऐकल्यावर आश्चर्य वाटेल, इथे गाय दत्तक पण मिळते. आपण स्पेसिफिक अमाऊंट देऊन गाय दत्तक घेऊ शकतो.
या गव्हर्नमेंटची स्कीम सुद्धा आहे, युअर काऊ युअर चीज. म्हणजे आपण गाय दत्तक घेतली की त्या बदल्यात वर्षभरासाठी हाय क्वालिटी चीज मिळते, जे अल्पाईन चीज म्हणून इथे खूप फेमस आहे. आता हा जर बकरा आहे हे जर मी सांगितलं तुम्हाला तर ते खोटं वाटेल. चकित झालात ना? हा माउंटन गोट या जातीचा बकरा आहे. आपल्याला एका लग्नात लोकांना पुरेल एवढा तर तो नक्कीच आहे. जस्ट किडिंग. व्हेज लोकांनी मनावर घेऊ नका आणि प्लीज वैतागू नका. बकरा हा लग्नाला लागतोच. हा बघा बॅचलप्सी लेक. त्याच्या प्रतिबिंब एवढा अँगल आता पाण्यात काही मला मिळाला नाही, पण बाकी व्ह्यू मात्र मस्त वाटला. हे बघा आमच्यासारखं अजून एक कपल, ते पण इथून आता फोटोशूट करतच वर चाललेत. हा एक पॉइंट जिथे अजून वरचा व्ह्यू मिळतो, पण मला आता ना वर चालत जाऊन एक्झॉस्ट नाही व्हायचंय. आणि ही खाली हरणं बघताय का, खूप लांब आहेत, पण मी पोचेपर्यंत ती थांबली तर बरी, म्हणून मला तिकडे जायचं नाहीये. मी तो शॉट सोडला आणि इकडे आता आमचे फोटो क्लिक करायला लागलो. हा क्लिफ वॉक बघा कसा अटॅच केलाय डोंगराला. मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की 90 डिग्रीज मध्ये अगदी सनसनाटी असं अरेंजमेंट याची केलेली आहे. बघितल्यानंतर तिथे चालायला भीती वाटेल, पण ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी नॉर्मलच चालतो, त्याच्यामुळे एवढा सिरियस वाटत नाही. पण आत्ता बघितलं, अरे बापरे, तर मी ह्याच्यावरनं कसा चालू, तिथेच आपल्याला हु व्हायला चालू होईल. हु म्हणजे भीती वाटणं. आता तर तुम्हाला कळलंच असेल. चला, थोड्या वेळापूर्वी वाटलं होतं की पाऊस येईल, पण लगेच मस्त ऊन पडलं. कारण पाऊस जर आला असता ना तर भिजून थंडीने कुडकुडलो असतो. बरं झालं पाऊस आला नाही. पण एक आहे की कसलं अमेझिंग ॲटमॉस्फिअर आहे खरंच. आय मिस ग्रिंडलवाल्ड. आता आपण केबल कारने खाली जाऊया. आता आपण ग्रिंडलवाल्ड फर्स्ट या स्टेशनवर आलेलो आहे आणि बाहेरचं वातावरण एकदम एनर्जेटिक आहे. खूप सारं पब्लिक इकडे जमा आहे. मे बी त्यांच्या बसेसने वगैरे जाणार असेल. ही फ्लावर्स बघा, येलो कलरची शेवंती आहे, मस्त दिसते. आणि हे स्वित्झर्लंडचे ॲपल्स बघा. थांबा जरा कमी गर्दी असलेल्या जागेवरनं ह्या बागेत जाऊ, कारण इथे जरा थोडंसं कॅमेरा हलतोय गर्दीमुळे. किती आहेत बघा, कोणीच काढत नाही आणि अगदी खाली पडून सडून जात आहेत. आणि आता ही किती छान ना. आपल्यासाठी झाडावर ॲपल दिसणं हे जरा वेगळं आहे. नाहीतर मार्केटमध्ये आणि भैयाच्या टोपलीत ॲपल बघायची सवय असलेला मी आता हे अशा दृश्याने एक्साइट नाही झालो तर नवल. मित्रांनो, पहिल्याच दिवशी ना मी एवढा मंत्रमुग्ध झालोय या सिनरीमध्ये की खरंच असं वाटायला लागलंय की स्वित्झर्लंडच्या हवेत ना जादू आहे. एनिवेज, आता खूपच उशीर झालाय. व्हिडिओ इथेच संपवतो. प्लीज ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलंय त्यांनी लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू स्वित्झर्लंडमधून एका नवीन अट्रॅक्शन पॉईंटवरून. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर युअर टाईम.